आपण आमच्या पोलीस स्टेशनला आले होते आणि महाराजांनी सांगितलं की साहेब तुम्ही कीर्तनाला एक दिवस तरी उपस्थित द्या. आता पोलीस स्टेशनला कोणीतरी पारायणाचं पॉम्पलेट घेऊन येणं म्हणजे खूप दुर्मिळ आहे. सरासरी आमच्याकडे तमाशाचे पॉम्पलेट घेऊन येतात म्हणजे बंदोबस्तासाठी. आणि पोलिसाकडे जर देवा धर्माचा कार्यक्रम म्हणजे थोडस शेतीचा आकड्यासारखं काम होतं ते. पण आपल्या गावचे भूषण श्री हरिभक्त पारायण कारभारी महाराजांचा आमचा परिचय असल्यामुळे त्यांनी मला थोडंफार परिचय माळकरी हो साहेब थोडंफार जाऊ आपण. आणि मग मोठ्या गावात त्या 3.5-4 वर्ष नोकरी होत आली माझी या परिसरामध्ये. परंतु आपल्या गावाकडे मी नगरदेवळा भेटला असल्यामुळे इकडे काय माझं कामानिमित्त येणं झालं नाही. असो तो विषय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. समस्त सर्व इथे महाराज एवढे ज्ञानी लोक आहे. आता मी जर ज्ञानेश्वरीवर बोलणं म्हणजे आमचे गुरुबंधू म्हणजे गुरु, मी त्यांना गुरुच म्हणतो, योगेश महाराज पाटील. म्हणजे काय म्हणतात ना, माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर की लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिस्थिती आहे. म्हणजे लोहाचे जे कणिक माझ्यामध्ये थोडं काय जे काही बदल आमच्या योगेश महाराजांच्या सहवासाचा परिणाम असेल तर तुम्ही बघितलं असेल. तुम्ही समस्त गावकरी यांनी ग्रंथराज, बाकीच्या ग्रंथांना पोथ्या म्हटलं जातं, बरोबर आहे का? काय म्हणतो आपण, पोथी लावली का, पोथी लावली का, पोथी लावली का, ही पोथी ती पोथी. पण ज्ञानेश्वरीला ग्रंथराज म्हटलं जातं, बरोबर आहे. बाकीच्या संतांना संत म्हटलं जातं, माऊलींना माऊली म्हटलं जातं. आता माऊली काय म्हणतात बरं सगळ्यांना, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना माऊली काय म्हणतात? जर एक खाऊ आणलं एखाद्या आईने खाऊ आणलं घरामध्ये आणि तिथे लेकरू बाहेर खेळत आहे, 8-10 मुलं बाहेर बी खेळत आहेत, त्या 8 दिवसाचा खाऊ घेऊन आलेली एक आई, तर मग ते बाळा ती घरात आणून देईल का सगळ्या मुलांना ते आहे एकटी देऊन टाकील सगळं आणलेल्या? काय करणार? बाळाला बोलून घेणे तिचे स्वतःचे आणि म्हणून बाळा सोनू पप्पू गोटू आतमध्ये येईल, त्या बाळा ते खाऊ घालील, बरोबर आहे का? सगळ्या खाऊ घेऊन देणे साऱ्या बाळाला वाटून देईल, काय करणार? आपल्या बाळाला आतमध्ये घरामध्ये बोलून घेईन ना. पण माऊली जी असते माऊली ती सर्व बाळांना सारखं वाटते, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हटलं जातं. ऐका, शास्त्रकार सांगतात की 3 व्यक्तीला ज्ञान देऊ नये. कोणाकोणाला देऊ नये महाराज? जड, मूढ आणि अतिशहाणा यांना ज्ञान देऊ नये शास्त्रकार सांगतात. बरोबर, जड, मूढ आणि अतिशहाणा. पण आमच्या माऊलीने तिघांना ज्ञान दिलं. ऐका, कोणाकोणाला दिलं? जड म्हणजे भिंत, निर्जीव वस्तू. भिंत चालली, भिंत काय साठी चालली? ज्ञानदानासाठी चालली. भिंत चालली की नाही चालली महाराज? चालली भिंत. जड होती भिंत, निर्जीव होती म्हणून भिंत चालली. जड, मूड, रेडा बोलला की नाही? वेद बोलला, आपलं थोबड बोला ना. म्हणजे किती वाईट परिस्थिती आज बी बघा ना. जड, मूड आणि अतिशहाणा कोण होते? तांबेव महाराज, प्रचंड ज्ञानी विद्वान, हजारो वर्षाची तपश्चर्या, अतिशहाणा. त्यांना पण माऊलीने ज्ञान दिलं. म्हणून शास्त्रकार सांगतात जड, मूड, अतिशहाणा. आता जनाबाईचा अभंग बघा की वाचवी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाची आईसा वर त्या टिकायची. त्या टिकेची म्हणजे काय? त्या ग्रंथाला वर आहे. आता तुम्हाला वर म्हणल्यानंतर त्याला काय असा आशीर्वाद दिला त्या ग्रंथाला, ज्ञानेश्वरी ग्रंथाला. आता वास्तविक तिला भावार्थ दीपिका म्हणतात. भावार्थ म्हणजे अर्थ असेल, दीपिका म्हणजे उज्ज्वल प्रकाश ती जीवनामध्ये आणते, ती भावार्थ दीपिका, बरोबर आहे. तर मग आता ऐका, ज्ञानेश्वरी बद्दल सांगतो. प्रासादिक ग्रंथ का म्हणतो याला? माझा अनुभव सांगतो. मी नेवास तालुक्यातून येतो. तुम्हाला जर खोटं वाटत असेल एक अनुभव सांगतो माझा. मी नेवास तालुक्यात येतो, तिथं त्या ज्ञानेश्वरीचा उगम झाला, ब्रह्मज्ञान तिथं उदयाला आलं. त्या गावामध्ये माळवडी म्हणून एक गाव आहे. तिथे एक अंध मुलगा होता, जे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. अंध मुलगा होता, त्याला असे कीर्तन करायला त्यांनी सांगितलं त्याला की तू ज्ञानेश्वरीवर फक्त बोट फिरवत राह, तुला दृष्टी येईल. तुम्ही विश्वास ठेवणार नाही. या धर्मपीठावर, व्यासपीठावर सांगतो मी तुम्हाला. महाराज त्या मुलाला काही दिवसानंतर कालांतराने त्याच्या एका डोळ्याला दृष्टी आली. ऐका, त्या व्यक्तीला दृष्टी आली म्हणून याला प्रासादिक ग्रंथ म्हणतात. दुसरा एक किस्सा सांगतो आमचा. आमची नगर देवळाचे एक दिनेश पाटील म्हणून कॉन्स्टेबल आहे आमच्याकडे. तर त्यांच्या घरी मी असं त्यांनी आता बोलवलं चहा पाण्यासाठी गेलो. त्यांचे वडील तर निरक्षर आहे, दोन्ही मुलं पोलीस झालेले. ग्रंथाची महिमा सांगतो. ते म्हणे काही दिवसापूर्वी म्हणे एक मुलं नोकरी लागण्यापूर्वी माझी खूप हालाकीची परिस्थिती होती म्हणे.
एक जण माझ्याकडे आला आणि त्याने सांगितलं की हा ग्रंथ तुमच्याकडे ठेवा आणि काय द्यायचे ते मला 200-400 रुपये तुम्ही द्या. तर म्हणे मग मी त्यांना किती रुपये दिले, 200 रुपये दिले आणि तो ग्रंथ माझ्या घरामध्ये घेतला. माझ्याकडे काय ज्ञानेश्वरी नव्हती कारण मला वाचता येत नव्हतं काय, पण चला देवाचा ग्रंथ एक ठेवून घेतला. आता तो जसा ग्रंथ माझ्या घरामध्ये आला जणू काही लक्ष्मीच माझ्या घरामध्ये आली म्हणे. म्हणे कालांतराने आमच्या जमिनीचे काही हे होते मुद्दे होते, हा ते हे लागले, मुलं नोकरी लागले. आज म्हणे आम्ही सापराच्या घरात राहत होतो, आज माझ्याकडे 2 जाळी इमारत झाली म्हणे. या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्ञानेश्वरी जर बोलत झालं तर खूप आहे. आता तुम्ही म्हणता जास्त वेळ घेतला तर तुम्हाला आणखी नाही तर मी सांगतच राहील, जेव्हा बाहेर पडतात काय होतं. आता एवढे गाव खूप किती लोकसंख्या, साधारणतः बरीच लोकसंख्या असेल. माऊली म्हणतात की पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदरे आड, ते अविर्ण गोचिड अशुद्धची शिरी. आता बघा भरपूर लोक इथं, पण आता तुम्ही एवढे लोक इथं आलेले, दूध कसं आहे, पवित्र आहे, गोड आहे, सात्विक आहे, बरोबर आहे. पण ते गोचिड ते कासे पसे असतं गोचिड, ते दूध पितं का? ते काय देणार? बटन 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 तिथे माईकला ते गोचिड काय पिणार? ही माऊलीची भाषा म्हणून त्यांना माऊली म्हटलंय आपण, बरोबर आहे. तुकाराम महाराजची भाषा अशी नाही. तुकाराम महाराज एकदम स्पष्ट बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात की शुक्राशी विष्ठा माने सावकाश, अभंगाशी ते असं काय गोडी, बरोबर महाराज असा शब्द आहे ना. शुकर म्हणजे डुक्कर आणि त्याला विष्ठा आवडते म्हणे. आता हे तुकाराम महाराज आम्हाला वारकऱ्यांसाठी मी तर म्हणतो आम्हाला बापाच्या ठिकाणी त्यांची कडक भाषा आहे म्हणजे, आणि माऊली आम्हाला आईच्या ठिकाणी, म्हणून वारकरी तुकाराम महाराज भाषा ना भले तरी देव काशीची लंगोटी नाठाच्या माझी हाणोकाठी. मग आम्हाला ते पोलीस स्टेशनला करावं लागतं कधी घरी म्हणजे काय आहे. आणि तरुण मुलांना माझं सांगणं आहे, आता तिकडे काही तरुण मुलं बसलेले भाऊ, आता आपण माळ घातली आणि हरी हरी करायला लागलो, आपलं पुढं कसं होईल, कसं होईल, जसं माझं झालं तसं तुमचं होईल. काय मला चांगलंच झालं, काय वाईट झालं, बरोबर आहे तुम्ही. तरुण मुलांना माझं म्हणणं आहे, तुम्ही तुकाराम महाराज एक अभंग आहे, तुम्ही व्यसन करू नका, ते विमल वगैरे खाजवू नका, गुटखा खाजवू नका बाबा हो. आता बघा शरीर चांगलं ठेवा, तुकाराम महाराज अभंग आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाची घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. शरीर उत्तम लागत, चांगलं लागत, आणि तुम्ही जर शरीर चांगलं असलं तर तुम्हाला परब्रह्म जे पाहिजे ते मिळवता येतं. पण तरुण मुलांना आहे शरीर उत्तम ठेवा, चांगलं ठेवा. गावकऱ्यांनी एवढा स्तुत्य उपक्रम राबवलाय. आता माऊलींची वगैरे जर आता सांगायला लागलं तर मला पहिला अध्याय म्हणजे अर्जुन विषद योग, नंतर सांख्य योग, मग कर्मयोग, मग ती एकदा सुरू झालं तुम्ही मला इथं कोंबड कोकण होऊन आमच्या भाषेमध्ये नगरी भाषा थोडीशी म्हणजे तुम्हाला इथं जास्त वेळ होऊन जाईल. त्याच्यामुळे मी आता ते पण एक सांगतो, दुसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस सांख्य योगामध्ये की ज्ञानेश्वरीमध्ये ज्यावेळेस अर्जुन हातबल झाला असतो ना, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला ताकद देताना म्हणतात, तू शूरवृत्तीचा ठाव क्षत्रिया माझी राव, तुझ्या लाठेपणा जाओ तिन्ही लोकी. हा, तू संग्रामी हरो जिंकला, निवांत कवचाचा ठाव बुडीला, आणि तो पवडा केला तो गंधर्वासी. म्हणजे किती ते असे अंगात ताकद आणणार व्हावे. तुम्हाला त्या नाही गोड लागणार, तुम्हाला हिंदी गाणे गोड लागणार, म्हणजे हे तरुण पोरांना आजकाल. परंतु तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी जर वाचली तर तुम्हाला ते सगळ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडणार. असं मी म्हणलं तर काही चुकीचे ठरणार नाही. प्रत्येक म्हणजे काय तुम्हाला शास्त्राचं, तुम्हाला विज्ञानाचं उत्तर सापडतील हो, सापडेल ना. ऐका सांगतो तुम्हाला की लाईट तयार झाली. आता ही लाईट आहे आपली, बरोबर आहे, कशापासून तयार होती? पाण्यापासून. कोणी सांगितलं? आता इंग्रज आले आपल्याकडे. आता आपल्या कसं आज देव या, तुम्ही या, तरा खा प्या जा, याच्यामुळे आपल्या बऱ्याच लोकांनी राज्य केलं. ठीक आहे, जाऊ द्या, इतिहासात जात नाही. ते माऊली म्हणतात उदकाचे नि आवेश, मग तेज लख लखी इथं दिसे. उदकाची नि आवेश, आवेश म्हणजे उदक म्हणजे पाणी. उदक म्हणजे काय? उदकाचे आवेश म्हणजे त्याच्या प्रकार जोरात त्याचा जर प्रेशर दिला त्याच्यावर, उदकाचे आवेश, मग काय दिसे? मग तेज लख लखी इथं दिसे. बरोबर आहे. ही लाईट कशी तयार झाली? पाण्याचाच भाव ताकद आहे का नाही? बरोबर आहे. आता ते कोपर्निक आम्हाला शाळा शिकवलं होतं, कोपर्निकसने सांगितलं की पृथ्वी ना
पृथ्वी एका ठिकाणी थांबलेली नाही, सूर्याच्या भोवती फिरतो. ऐका, तसं नाहीये. पृथ्वी एका ठिकाणी थांबलेली नाहीये, बरोबर आहे. पृथ्वी फिरती सूर्याभोवती. पण हे कोपर्निकसने आमच्या माऊलीने सांगितलं. काय सांगितलं माऊलीने? सूर्याचे चालणे, न चालता सूर्याचे चालणे. आता मग ती उभ्या आठव ना, मला जर वेळ भेटला मी सांगतो तुम्हाला, पण ते माझ्याला आता क्लिक होईना. पण हे